नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातील पीक कर्जमाफी. याबद्दल एक मोठी घोषणा झाली आहे आणि काही नवीन अपडेट्स आले आहेत. चला, तर मग हे सगळं काय आहे ते सविस्तरपणे समजून घेऊया. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न, की खरंच एक छोटीशी चूक एखाद्या शेतकऱ्याला कर्जमाफीतून बाहेर करू शकते का? उत्तर आहे हो, कारण राज्य सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे आणि त्यातला प्रत्येक तपशील समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला सगळ्यात आधी बघूया की या क्षणाची सगळ्यात मोठी आणि ताजी बातमी काय आहे. ही काही अफवा नाहीये. राज्याच्या सहकार विभागानं थेट राज्यस्तरीय बँकर समितीला पत्र पाठवून सर्व बँकांना शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती तात्काळ देण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजे कामाला सुरुवात झालीय. आणि ही माहिती काही साधीसुधी नाहीये. बँकांना प्रत्येक कर्ज खात्याची माहिती तब्बल 54 वेगवेगळ्या मुद्द्यांवर द्यायला सांगितली आहे. विचार करा, यात शेतकऱ्याचं नाव, आधार नंबरपासून ते कर्जाच्या प्रत्येक तपशिलाचा समावेश असेल. आता कर्जमाफीसाठी कोण पात्र ठरेल हे समजून घेण्यासाठी आपल्याला बँकांचे 2 महत्त्वाचे शब्द समजून घ्यावे लागतील. एक आहे NPA आणि दुसरा आहे थकीत किंवा ओव्हरड्यू. तर बघा, NPA म्हणजे असं कर्ज ज्याची परतफेड 3 वर्षांपेक्षा जास्त काळ झालेलीच नाही. सरकार अशा कर्जांवर सध्या विशेष लक्ष ठेवून आहे, हे नक्की. आणि दुसरा प्रकार आहे थकीत कर्ज, म्हणजे ज्या कर्जाची परतफेड 1 वर्ष किंवा 12 महिन्यांपेक्षा जास्त झालेली नाही. ही मुदत खूप महत्त्वाची आहे, कारण याच आधारावर सरकार पात्र शेतकऱ्यांची यादी ठरवणार आहे. आता येतो सगळ्यात मोठ्या प्रश्नावर, की या योजनेतून बाहेर कोण राहू शकतं? कारण इथेच सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एका महत्त्वाच्या मुद्द्यावर मतभेद सुरू आहेत. आता इथेच खरा पेच आहे. सरकार म्हणतंय की 30 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख पकडूया, पण शेतकरी नेते म्हणतायत नाही, 30 जून 2026 हीच तारीख हवी. आता बघायला गेलं तर हा फक्त 9 महिन्यांचा फरक आहे, पण याच फरकामुळे लाखो शेतकरी या योजनेतून बाहेर फेकले जाऊ शकतात. खूप मोठा मुद्दा आहे हा. ही तारीख एवढी महत्त्वाची का आहे? कारण बघा, जे शेतकरी 2025-26 मध्ये कर्ज घेतील ते थकीत कधी होणार? तर 30 जून 2026 नंतर. मग जर सरकारने सप्टेंबर 2025 हीच तारीख अंतिम केली तर हे सगळे शेतकरी नियमित कर्जदार ठरतील आणि कर्जमाफीच्या बाहेर फेकले जातील. याचा सरळ सरळ अर्थ असला होतो की 2 प्रकारचे शेतकरी सध्या मोठ्या धोक्यात आहेत. एक, ज्यांनी 2025-26 मध्ये कर्ज घेतलंय, आणि दुसरे, ज्यांनी आपल्या जुन्या कर्जाचं पुनर्गठन केलंय. या दोघांनाही कर्जमाफीतून वगळलं जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. मग या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी स्वतःची काय तयारी करायला हवी? आता आपण याबद्दल बोलूया, कारण ही माहिती सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा. धोरण अगदी सोपं आहे. जर वैध फार्मर ID नसेल तर कर्जमाफी मिळणार नाही. फक्त हीच कर्जमाफी नाही, तर भविष्यातल्या कोणत्याही सरकारी योजनेसाठी फार्मर ID आवश्यक असणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बँका काही थांबणार नाहीत. त्या लवकरच ही अंतिम यादी सरकारला पाठवणार आहेत. म्हणून त्यांनी ती यादी पाठवण्याआधीच आपली सगळी माहिती बरोबर आहे की नाही हे तपासून घ्या. त्यासाठी हे 4 सोपे उपाय आहेत जे लगेच करायला हवेत. तुमचं नाव, जन्मतारीख, जन्म मोबाईल नंबर, कर्ज खाते क्रमांक हे सगळं काही तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक खात्यात अगदी तंतोतंत जुळायला हवं. यात जर थोडा जरी फरक असेल तर सिस्टममध्ये तुमचं नाव बाद होऊ शकतं. हे बघा, बँका साधारणपणे अशा प्रकारची माहिती सरकारला सादर करत आहेत. यात कर्ज खाते क्रमांक, मंजुरीची तारीख, कर्जाचा प्रकार आणि त्याची सध्याची स्थिती काय आहे या सगळ्या गोष्टींची नोंद असते. यातली एकही माहिती चुकली तर अडचण येऊ शकते. तर वैयक्तिक पातळीवर तयारी तर आपण करूच, पण या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांसमोरचं मोठं आव्हान काय आहे? एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. हे प्रकरण फक्त बँकांच्या नियमांचं नाहीये, तर सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीचं आहे. जर सरकारने मनावर घेतलं तर सगळ्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ होऊ शकतं. आणि म्हणूनच शेवटी हा एकच प्रश्न उरतो की प्रत्येक पात्र शेतकऱ्याला न्याय मिळावा आणि ही कर्जमाफी सर्वसमावेशक व्हावी. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवणं गरजेचं आहे का? यावर नक्कीच विचार करायला हवा.